अरे उज्जवल निकम के ऊपर किस तरीके से महाराष्ट्र जो है वो फेथ रखेगी? आप बताइए, जो इंस्टीट्यूशन है वो ऑलरेडी किसी बीजेपी का है और उज्जवल निकम जी अभी जो है चुनाव लड़ चुके हैं, यहाँ पे कांग्रेस के खिलाफ चुनाव लड़ा है, तो लोगों का फेथ कैसा रहेगा? आपको पूरे महाराष्ट्र में एक से बढ़कर एक सॉलिसिटर्स और एडवोकेट्स है, तो आप उसी को क्यों ये कर रहे हैं? आपकी मांग है कि इनको हटाया जाए, तो नहीं, डेफिनेटली जो सबसे अच्छा पीपी हो उनको तुम वहां पे रखना चाहिए। जिस पार्टी से वो चुनाव लड़ चुके हैं, जिस पार्टी का वो इंस्टीट्यूशन है, उसके ऊपर वो किस तरीके से न्याय दे पाएंगे? तो महाराष्ट्र में लॉ एंड ऑर्डर आपको लगता है फडणवीस सक्षम नहीं है तो संभाल नहीं पाएंगे, कुछ पता नहीं। मुख्यमंत्री के खुद के थाने में अगर क्राइम बढ़ रहा है तो उप मुख्यमंत्री पर अनसक्सेसफुल है और मुख्यमंत्री तो जीरो हो चुके हैं। आज पूरे महाराष्ट्र में हाल बेहाल हो चुका है। उनको खाली अपनी बातें रखने का और अपनी आप को जो है वो पोर्ट्रे करने में लगे हुए, बड़े बड़े अपने होर्डिंग्स लगाने में लगे हुए, बड़े बड़े अपने पुतले खड़ा करने में लगे हुए, और बहुत अच्छा जो सोशल मीडिया को पकड़ के रखा है, अपने आप गुणवान में लगे। ग्राउंड रियलिटी ये है कि आज किस तरीके से बच्चियों के ऊपर बलात्कार हो रहा है, किस तरीके से महिलाओं के ऊपर अत्याचार हो रहा है, किस तरीके से महिलाओं के ऊपर मर्डर हो रहा है। इसी मुंबई थाने में तो बीच सड़क पे महिलाओं को चाकू मार दिया गया था। डेफिनेटली उन्होंने तो जवाबदारी लेके इस्तीफा दे देना चाहिए। आंदोलनाची ही दृश्य आपण पाहतोय। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलीस आता ताब्यात घेतानाची दृश्य आपण पाहतोय। बदलापूरमध्ये जी घटना घडली त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आता काँग्रेस एकवटलेली आहे। मंत्रालयाच्या समोर काँग्रेसच्या वतीनं आज आंदोलन केलं जात आहे। मात्र आता पोलिसांनी आंदोलकांना रोखलेलं आहे। आंदोलकांना पोलीस ताब्यात घेतानाची दृश्य आपण पाहतोय। सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। उज्ज्वल निकमांची या प्रकरणामध्ये जी नियुक्ती करण्यात आली त्यांच्याकडे हे प्रकरण सुपूर्द करण्यात आलं, त्याला काँग्रेसने विरोध केलाय। कारण उज्ज्वल निकम हे निवडणुकीमध्ये उभे होते, त्यामुळे आता काँग्रेसच्या वतीनं उज्ज्वल निकम यांच्याकडे हे प्रकरण सुपूर्द करण्यास विरोध करण्यात आलेला आहे। तर आंदोलकांची ही घोषणाबाजी देखील आपण पाहतोय। आंदोलकांना आता पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेला आहे। मोठा आक्रोश या ठिकाणी पाहायला मिळतोय। बदलापूरमध्ये जी घटना घडली त्या घटनेचा निषेध करण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते हे आता मंत्रालयाच्या समोर एकवटलेले आहेत। ज्योत्स्ना गंगणे आपल्या प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याकडून अधिकची माहिती घेऊया। ज्योत्स्ना, काँग्रेसचं आंदोलन आणि आता आंदोलकांना पोलीस ताब्यात घेत आहेत। अगदी बरोबर आहे शुभम, आपण बघतोय की बदलापूरमध्ये जे प्रकरण घडलं, 2 चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार झाले, त्याच्याविरोधात जे आहे ते महाविकास आघाडी आता रस्त्यावर उतरलेली आहे। सकाळी शिवसेना ठाकरे गटाला जे आहे ते आंदोलन झालं, तर दुसरीकडे आपण बघतोय की काँग्रेसने सुद्धा जे आहे ते आता आंदोलन छेडलेलं आहे। आणि मुंबईचे मंत्रालयासमोर जे आहेत जे आहेत विरोधी पक्षनेते जे विजय वडेट्टीवार जे आहेत ते आंदोलन करतात। पोलिसांनी जे आहे ते आंदोलन करताना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जातो। मात्र वर्षा गायकवाड आणि सचिन सावंत आणि विजय वडेट्टीवार जे आहेत त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने असलेले कार्यकर्ते जे आहेत ते त्यांचं आंदोलन मागे घ्यायला तयार नाही आहेत। आणि पोलीस जे आहेत ते आंदोलन करताना त्यांच्या गाडीत जे आहेत ते बसवण्याचा प्रयत्न करतायत। आणि अनेक आंदोलनकर्ते जे आहेत आपण बघतो आंदोलनकर्ते जे आहेत त्यांचं एकच म्हणणं आहे की लवकर आरोपींना फाशी देण्यात यावी आणि इतकंच नव्हे तर महिलांचा अत्याचार जो आहे। ठीक आहे ज्योत्स्ना, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर ही दृश्य आपण पाहतोय, आंदोलकांना ताब्यात घेतानाची दृश्य आपण पाहतोय। काँग्रेसच्या वतीनं वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयाच्या समोर काँग्रेसचं आंदोलन सुरू होतं, मात्र आता पोलिसांनी आंदोलकांना रोखलेलं आहे। आंदोलक माध्यमांशी संवाद साधतायत। पोलीस आता आंदोलकांना ताब्यात घेतानाची दृश्य आपण पाहतोय। पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड केली जाते। तर ही दृश्य आपण पाहतोय, आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आंदोलकांची धरपकड या ठिकाणी केली जाते। बदलापूरमध्ये जी घटना घडली त्या घटनेनंतर काल जे आंदोलन करण्यात आलं आणि त्याचा निषेध करण्यासाठी आता काँग्रेसच्या वतीनं आंदोलन केलं जात होतं। मंत्रालयाच्या समोर काँग्रेसचे हे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकवटलेले होते। वर्षा गायकवाड देखील या ठिकाणी उपस्थित होते, असलम शेख देखील या ठिकाणी उपस्थित होते, विजय वडेट्टीवार देखील उपस्थित होते। काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। हातामध्ये पोस्टर घेऊन हे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी सरकारच्या विरोधात आंदोलन करत होते। सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे। टायर देखील पेटवण्यात आले आणि त्यानंतर मात्र आता पोलिसांनी या सगळ्या आंदोलकांना रोखलेलं आहे। वर्षा गायकवाडांच्या नेतृत्वामध्ये मुंबईत आंदोलन सुरू होतं। या आंदोलकांना पोलिसांनी आता
ताब्यात घेतलेलं आहे। मंत्रालयाच्या समोरची ही सगळी दृश्य आपण पाहतोय। पोलिसांचा सध्या तगडा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे, कारण काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले। सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले जात आहे आणि त्यानंतर मात्र आता पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड देखील करण्यात आलेली आहे। पोलीस व्हॅनमध्ये आंदोलकांना नेण्यात आलेलं आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। तर मुंबईमध्ये वर्षा गायकवाडांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन केले जात आहे। तर महिला देखील या आंदोलनामध्ये सहभागी असल्याचं पाहायला मिळत आहे। हातामध्ये पोस्टर घेतलेले हे सगळे कार्यकर्ते आणि त्यानंतर मात्र पोलिसांनी काही कार्यकर्त्यांची धरपकड देखील केलेली आहे। तर पोलीस व्हॅनमध्ये काही कार्यकर्त्यांना नेलं जात आहे। आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। पोलिसांची अतिरिक्त कुमक देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मोठा बंदोबस्त मंत्रालयाच्या परिसरामध्ये सध्या तैनात करण्यात आलेला आहे। पीडितेला न्याय मिळाला पाहिजे या मागणीसाठी आंदोलन केले जात आहे। वर्षा गायकवाडांच्या नेतृत्वामध्ये मुंबईत काँग्रेसचं आंदोलन, या आंदोलनाची थेट दृश्य आपण पाहतोय। मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी जमल्याचं पाहायला मिळतंय। बदलापूरच्या घटनेचा निषेध करण्यासाठी मंत्रालयाच्या बाहेर काँग्रेसनं आता आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये आज आंदोलन केले जातंय। सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वामध्ये आज सकाळीच पुण्यामध्ये देखील आंदोलन करण्यात आलं। त्यानंतर मात्र आता मुंबईमध्ये काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेसच्या वतीने मुंबईच्या मुख्य भाग असलेल्या मंत्रालयाच्या समोर आंदोलन करण्यात आलं। मात्र हे आंदोलन आता आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। ही त्या ठिकाणची लाईव्ह आणि थेट दृश्य आपण पाहतोय। काही आंदोलकांना पोलिसांनी व्हॅनमध्ये बसवलेलं आहे। थेट दृश्य आपण पाहतोय। आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले। वर्षा गायकवाडांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन आता केले जात आहे। बदलापूरच्या निषेधार्थ मंत्रालयाच्या समोर आता हा आंदोलकांचा मोर्चा आणि आंदोलक आता आक्रमक झाल्याचं देखील पाहायला मिळालं। महत्त्वाची बातमी, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड देखील केली जाते। बदलापूरमध्ये जी घटना घडली त्यानंतर काल बदलापूरकरांनी बदलापूर रेल्वे स्टेशनमध्ये जो रेल रोको आंदोलन केलेलं होतं, त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज देखील केला आणि त्याचा निषेध करण्यासाठी आता काँग्रेस आज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। काँग्रेसच्या वतीनं मंत्रालयाच्या समोर आता हे आंदोलन केलं जात आहे। वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन केलं जात आहे। विजय वडेट्टीवार देखील थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी उपस्थित होते। तर मंत्रालयाच्या समोरील ही दृश्य आपण पाहतोय। काँग्रेसचं आंदोलन, हातामध्ये बॅनर घेतलेले सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते, काही कार्यकर्त्यांची आंदोलकांची पोलिसांनी धरपकड देखील केलेली आहे। काय होतंय आज तुमच्या संघाच्या शाखेच्या ठिकाणी शाळेमध्ये हे सगळं लफडं झालेलं आहे। हे ज्या पद्धतीने मुलींना त्या ठिकाणी बाथरूम मध्ये घेऊन जाण्यासाठी पुरुष ठेवला जातो तिकडे, आणि काय पोलीस विभाग एक गर्भवती महिलेला त्याच्या आईला तिला आणि त्या पद्धतीने तिथे एफआयआर। तर सचिन सावंतांची प्रतिक्रिया देखील आपण ऐकत होतो। बदलापूर घटनेचा निषेध करण्यासाठी आता काँग्रेस एकवटल्याचं पाहायला मिळत आहे। काँग्रेसच्या वतीनं मुंबईचा मुख्य भाग असलेल्या मंत्रालयाच्या परिसरामध्ये आंदोलन केले जात आहे। काही आंदोलकांची पोलिसांनी धरपकड देखील केलेली आहे। तर पोलीस व्हॅनमध्ये त्यांना घेऊन गेलेले आहेत। मात्र काही आंदोलक अजूनही मंत्रालयाच्या समोरच आहेत। त्यांना रोखण्याचा काम करण्यामध्ये नाहीये, जनसेवामध्ये नाहीये। ही शाळा भाजपची आहे, शाळा भाजपची आहे, प्रकार घडला ती शाळा भाजपची आहे असा आरोप देखील काँग्रेसच्या वतीनं केला जातोय, असा दावा काँग्रेसच्या वतीनं केला जातोय। वर्षा गायकवाडांच्या नेतृत्वामध्ये आज आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे। महाराष्ट्राच्या अनेक भागात बदलापूरच्या घटनेचे आता पडसाद उमटत असल्याचं पाहायला मिळतंय। सकाळीच पुण्यामध्ये सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्यात आलं। त्यानंतर मात्र आता मुंबईमध्ये काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले जाते। काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेलं आहे। आताची ही थेट दृश्य मंत्रालयाच्या समोरच्या आपण पाहतोय। मंत्रालयाच्या परिसरामध्ये बदलापूर घटनेचा निषेध करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने आंदोलन केले जात आहे। सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात देखील या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। बदलापुरातील घटनेचा निषेध करण्यासाठी आता आंदोलन केले जात आहे। पोलीस आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत। काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेलं आहे। तर काँग्रेसचं आंदोलन आणि काँग्रेसच्या आंदोलनाची ही थेट दृश्य मंत्रालयाच्या बाहेर जे आपण पाहतोय। काँग्रेसचे कार्यकर्ते आज आक्रमक झाले। बदलापुरातील घटनेचा निषेध करण्यासाठी आता काँग्रेस पक्षाचे अनेक नेते, आमदार, पदाधिकारी, विशेषतः मुंबईतील अनेक महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी एकवटल्याचं पाहायला मिळत आहे।
वर्षा गायकवाडांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले जात आहे। हातामध्ये पोस्टर घेतलेल्या महिला भगिनी देखील आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळते। काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते। काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय, मात्र काही आंदोलन अद्यापही या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। पोलीस त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतायत। ही दृश्य काँग्रेसच्या आंदोलनाची आपण पाहतोय। मंत्रालयाच्या समोर काँग्रेसच्या वतीनं आंदोलन केलं जात आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।